नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गणेश पाटील पोटे, राहणार वालसावडा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। आज दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी आपण हा व्हिडिओ बनवित आहे। गेल्या 4-5 वर्षांपासून कृषीरत्न कृषीभूषण मान्य चंद्रशेखर बडसावळे दादा तसेच चिपळूणकर काका यांच्या मार्गदर्शनाखाली विना नांगरणीची, विना रोटेटरची, विना मशागतीची शेती मी करीत आहे। या ठिकाणी आपला हा 1 एकर कपाशीचा आणि तुरीचा प्लॉट आहे। या ठिकाणी अति पाऊस जर झाला तर या रानामध्ये कोणत्याच प्रकारचा माल मला मिळत नव्हता, परंतु SRT पद्धतीने आपण शेती करीत असल्यामुळे गेल्या 4-5 वर्षांपासून आपण बेडवर या ठिकाणी पिकांची लागवड करतो। त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचे माल मिळत आहे। या ठिकाणी आता बघू शकता, हा माझ्या शेजारी हे जे क्षेत्र दिसत आहे, हे अति पावसामुळे आतापर्यंत याच्यामध्ये काही केले गेलेलं नाही। पहिलं जे पीक होतं त्यांचं सोयाबीनचं, ते सगळं डुबलेलं होतं पाण्यामध्ये, आणि आता त्यांनी हे रान तयार करून या ठिकाणी तुम्ही बघू शकता हरभऱ्याची लागवड केलेली आहे। अशीच अवस्था आपल्या या शेताची होती, परंतु कृषीरत्न बडसावळे दादांचं या तंत्राची मला माहिती मिळाली यूट्यूबद्वारे। तसेच डॉक्टर मोठे साहेबांचे व्हिडिओ आपण यूट्यूबला बघितले। कोसळीचे वैद्य सर, बाबुळगावचे दादा, तसेच चिपळूणकर काकांचे मोरे दादा आणि चिपळूणकर काकांचे व्हिडिओ बघून आपण SRTला सुरुवात केली। आज 4-5 वर्ष आपलं SRTला। तर या ठिकाणी आपण बघू शकता, हा कोरडवाहूचा कपाशी आपली कोरडवाहू, त्याला कुठल्याही प्रकारचे आपण ठिबक वगैरे केलेलं नाही किंवा पाण्याचं एकही पाणी दिलेलं नाही, तरी पण तुम्ही हे बघू शकता किती सुंदर प्रकारे आपला हा कपाशी आणि तुरीचा प्लॉट या ठिकाणी जमलेला आहे। इथं बघू शकता आपण, अशा प्रकारे आपल्याला हा कपाशीचा प्लॉट जमलेला आहे। आणि इथं बघू शकता आपण कुठल्याही प्रकारचं आपल्या या शेतीला ठिबक वगैरे नाही किंवा एकही आपण पाणी या ठिकाणी दिलेलं नाही। आणि या ठिकाणी परत बघू शकता तुम्ही, मागील वर्षीचे जे आपले अवशेष आहे हे बघू शकता तुरीचे, ते तसेच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। हे बघा, एकही पाणी दिलेलं नाही आपण या प्लॉटला, तरी पण अशा प्रकारचा हा प्लॉट जमलेला आहे। या क्षेत्रामधील आता आपण तुरीचं पीक पण बघू शकता, बिना पाण्याचं किती चांगल्या प्रकारे आलेलं आहे। माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की दरवर्षी आपण जे नांगरणीचे अत्याचार आपल्या भूमातेवर करतो ते आपण थांबविले पाहिजेत। आपण विना नांगरणीची शेती केली तरच आपल्याला फायदा मिळणार आहे, नाही तर आपला खर्च प्रचंड होऊन आपल्याला एकही रुपया उरत नाही। आपल्याला फक्त ट्रॅक्टरवाले, कृषी सेवा केंद्रावाले यांचीच भरपाई करावी लागते, आणि मजुरांचा खर्च वाढत जातो।
आपल्याला जो पारंपरिक पद्धतीने माल निघतो तो अत्यंत कमी प्रमाणात निघतो, खर्च जास्त होतो, त्याच्यामुळं आपल्याला शेती परवडण्याची झाली आहे. माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की त्यांनी SRT पद्धतीचा अवलंब केला तर आता ज्या क्षेत्रात मला एकही रुपयाचा माल मिळत नव्हता, उरत नव्हतं काही, याच्यामधून पूर्ण पाणी साचलेलं राहत होतं, तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण असा कापसाने लदबदून गेलेला आहे. आता या क्षेत्रामधून मला 1 एकरमधून जवळपास कपाशीचं 10 क्विंटलचं ॲव्हरेज यातून निघणार आहे. आतापर्यंत 7-8 क्विंटल मिळालेला आहे आणि आता हा 3-4 क्विंटल सहज निघणार आहे. आणि त्याच्यामधून परत आपल्याला हे तुरीचं जे आंतरपीक घेतलेले आहे आपण, हे पण 7-8 क्विंटलच्या वर आपल्याला तूर मिळणार आहे. आणि इथं बघू शकता आता हे बाजूलाच आपल्या बांधाला बांध लोकांचं जे याच्यामध्ये पूर्वी सोयाबीन होतं ते पाण्यावाचून जास्त पावसामुळं खराब झालं आणि अजूनपर्यंत हे क्षेत्र पडेल होतं, परंतु आता त्यांनी याच्यामध्ये हरभऱ्याची लागवड केलेली आहे आणि आपल्याला कुठल्याही प्रकारचं डबल कुटाणे करण्याची गरज पडली नाही. पूर्वीचंच पीक आपलं एवढा पाणी होऊन बी पूर्ण पाणी शेतात साचलेलं असतानासुद्धा एकही झाड आपलं खराब झालेलं नाही आणि आपल्या झाडावर कुठल्याही प्रकारचा अटॅक वगैरे काही आलेला नाही. या ठिकाणी तुम्ही तण बी पाहू शकता, किती प्रचंड तण आहे आपल्या शेतामध्ये. हे बघा, तुरीच्या बरोबर गाजर गवत पण आहे. एवढं प्रचंड तणामध्ये आपल्याला SRT तंत्र हे किती फायद्याचं आहे हे आता शेतकऱ्यांना सांगण्याची गरज नाही. हे बघू शकता, चिपळूणकर काका जे म्हणतात की आपल्या शेतामध्ये तण जेवढं वाढेल तेवढं फायद्याचं आहे, त्याच्यामुळे आम्ही आमच्या शेतामध्ये जितकं तण होईल तितकं तणांना आम्ही वाढू देतो आणि नंतर तणनाशकाच्या सहाय्याने आम्ही याचा बंदोबस्त करतो. ज्या शेतकऱ्यांना SRT पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी माझा व्हॉट्सअप नंबर आहे 8007155044, या नंबरवर संपर्क साधू शकता. त्यांना 24 तास मोफत मार्गदर्शन केले जाते. आणि आता आपल्या जवळपास SRTच्या शेतीशाळा सुरू झालेल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यातील शेतीशाळेशी संपर्क साधून 1 दिवसाचं प्रशिक्षण घ्यावं. त्याच्यामध्ये 200 रुपये फी ठेवलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला वही, पेन, नाश्ता आणि SRTचं तुम्हाला प्रमाणपत्र दिलं जातं. या गोष्टीचा शेतकऱ्यांनी आवर्जून फायदा घ्यावा एवढं बोलतो आणि थांबतो. जय जवान, जय किसान, जय SRT.